सांगलीतल्या कार्यक्रमात अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली। एन डी पाटील यांच्या नावे उभारण्यात येणाऱ्या इमारतीसाठी मी 40 लाख रुपये देतो अशी घोषणा रोहित पवारांनी केली। यावरून चंद्रकांत दादा, अजित दादा आणि रोहित पवारांनी एकमेकांना टोले लगावले। माईंनी सांगितलं की ही जी बिल्डिंग आहे आपल्याला लवकरात लवकर बांधायची आहे। माई माझा 40वा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे। मी खूप मोठा नाही, पण एक तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं एक सेवा म्हणून 40 लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे। चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय? 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? मी एका गिरणी कामगाराचा मुलगा, माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार। तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा मी। चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा, म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाहीये। नाही, सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये। अरे, भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा, म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं। आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण। पण एवढी ताकद माझ्या विरोधात लावून सुद्धा तिथे असलेल्या प्रामाणिक जनता यांनी मला आशीर्वाद दिला। 1200 का न होईना, आता मी निवडून आलेलो आहे, पण मी शांतता मात्र त्या ठिकाणी बसणार नाही। पुढचे 5 वर्ष या सरकारच्या नाकात दम हे सामान्य लोकांच्या वतीने आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।